नमस्कार मंडळी. तर कालचा जो बीबीचा एपिसोड झाला तो म्हणजे इतका व्हायलेंट झाला, इतका त्याच्या टास्कमध्ये असू दे किंवा प्लेयरच्या खेळण्यामध्ये असू दे, आपल्याला इतका व्हायलन्स दिसला, इतकं ओढाताणी मारामारी दिसली की एखाद्या रियालिटी शोमध्ये एखाद्या अ, जो शो आता लहान मुलांपासून थोडा मोठ्यांपर्यंत बघितला जातो, तर अशा शोमध्ये अशा काही गोष्टी होणं किंवा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन किंवा त्याच्या मध्ये असताना होताना त्या कोणत्याही प्रकारचं इंटरफेअर न करणं हे कितपत योग्य आहे, अयोग्य आहे किंवा अशा गोष्टी घडणंच कितपत योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत, हे आपण आज म्हणजे आपण आपल्या चॅनेलवर याची वार्ता करणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघत आलोय की पहिल्याच आठवड्यापासून बिग बॉसचा जो खेळ चालू झाला, जो कार्यक्रम चालू झाला, शो चालू झाला. आता बिग बॉस हा शोच क्रायटेरिया असा एक म्हणजे हा शोचा क्रायटेरिया असा आहे की तुम्हाला शो मध्ये सगळे सदस्य असतील की म्हणजे जेवढे सदस्य आहेत त्यांना एकत्र राहायचं आहे. आता एकत्र राहत असताना कोणाची पद्धत कोणाला जमते, कोणाला वागण्याची पद्धत कोणाला सहन होते, कोण कसं बोलते, कोण कसं कुणाला नावं ठेवते, कोणाचा अपमान करते, सगळ्या पद्धतीची माणसं आत असणार. कोण नाजूक असणार, कोण रडका असणार, कोण जास्त बोलणार असणार, कोण कमी बोलणार असणार, कोण आपली कामं प्रामाणिक करणारा असणार, कोण आपली कामं नकोच म्हणून बाव करणारा असणार. तर अशा प्रकारचा हा गेम आहे, अशा प्रकारची लोक त्या घरामध्ये असणार. आता तुम्हाला यामध्ये जो म्हणजे आता ह्या शो मध्ये असा कंटेस्टंट जिंकतो किंवा त्याची जिंकण्याचे चान्सेस किंवा त्याची घरामध्ये राहण्याचे चान्सेस कोणाचे जास्त असतात, तर जो माणूस सहन करण्याची क्षमता ठेवतो, प्रत्येक गोष्टीला जिथं बाबा विरोध करायचा आहे तिथं स्टँड घेतो, जे काही चुकीचं होतंय ते मुद्द्यानिशी मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्या माणसाला त्या घरात राहण्याची त्याची मनस्थिती असेल ना, तोच माणूस त्या घरामध्ये टिकतो आणि शेवटपर्यंत टिकून तो जिंकतो. आता यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, बऱ्याच लोक लोक जे आहेत त्या घरातली ती महाराष्ट्रातल्या भरपूर लोकांच्या मनामध्ये बसली. त्यामध्ये मग आपला सूरज असेल, डीपी दादा असेल, पॅडी दादा असेल, अभिजित दादा असेल, तिथून निक्की पण. आता निक्कीचं इतर सगळे लोक त्यांना म्हणजे आपले जे मराठी लोक आहेत ते हेट करतात निक्कीला वगैरे वगैरे, पण शोचा क्रायटेरिया बघितला किंवा शोची जर थीम बघितली तर त्या थीमला साजेसं वागणारी तीच व्यक्ती आहे. आता ती भली विलन असेल पण विलन आहे, ती बोलते, ती वागते तशी आणि तिला विरोध होतो, म्हणूनच हा कार्यक्रमचा जो एक टीआरपी असू दे किंवा जी बघण्याची मजा आहे ना ती टिकून राहते. ह्यात भरपूर लोक हा पॉइंट जो आहे तो निगेटिव्हपणाने घेतील, पण मी त्यांना सांगण्याचा हाच प्रयत्न करतो की एखादा मूवी जर हिट व्हायचा असेल तर हिरो जेवढा महत्वाचा आहे तेवढाच विलन महत्वाचा असतो. विलनने जर कांड केले नाहीत तर ते हिरो सोडवण्याचा प्रयत्न कुठून करणार, तिथं हिरो दिसणार कसा. एखादी गोष्ट जर वाईट घडत असेल त्याला थांबवण्यासाठी हिरो प्रयत्न करतो आणि त्याच वेळी तो हिरो बनतो. तर या घरात प्रत्येकाला हिरो बनण्याचा चान्स दिला निक्कीने, भरपूर चान्स दिला. अरबाजने चान्स दिला हिरो बनण्याचा. आता त्या टास्कमध्ये ज्यावेळी सूरजने पूर्ण शक्तीनिशी ताकदीनिशी त्या अरबाजला एकटा भिडला, त्यामुळेच तो त्या आठवड्यात हिरो ठरला, हे आपण बघितलं सगळ्यांनी. अशाच प्रकारे म्हणून मला हा मुद्दा मांडायचा आहे की काल झालेली कृती जे आर्याने कानशिलात लावली निक्कीच्या, ती योग्य आहे का अयोग्य आहे? माझ्या मते ते अयोग्य आहे, ते आर्यासाठीच. आता तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की आर्यासाठी अयोग्य आहे. आपण म्हणतो की ठीक आहे चांगलं केलं, अजून एक दोन लावायला पाहिजे होत्या, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात प्रत्येक सोशल मीडियावर की दोन चार लावायला पाहिजे होत्या, एकाने काय झालं, ती खूप हे आहे, अशी आहे तशी आहे, सगळं मान्य आहे. बाहेर लोक बोलतात, बाहेर बोलणं खूप सोपं आहे, पण त्या घरामध्ये जर राहायचं असेल, त्या घरामध्ये जर टिकून राहायचं असेल तर तुम्हाला तुमची सहनशीलता दाखवली पाहिजे, मुद्द्यानिशी बोलणं शिकलं पाहिजे, तुम्हाला तुमची ताकद लावली पाहिजे, ना की मारामारी करण्यात, ना फक्त टास्क खेळण्यात. तुम्ही ज्यावेळी ते ताकद लावाल, आता आर्या मागच्या 2 टास्कमध्ये इतकी चांगली खेळली की फक्त ती टास्कच्या जीवावर वोटिंग मध्ये ती वाचली. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं, कारण तिला मुद्दे मांडता येत नाहीत, तिला कॅप्टन्सी टास्क मध्ये कसं आपल्याला डिफेंड करायचं ते कळत नाही, पण ज्यावेळी ती टास्क खेळते त्यावेळी एखाद्या वाघिणीसारखी खेळते, हे आपण बघितलेलं आहे. पण काल झालेला प्रकार हा निक्कीसाठी
योग्य नाहीये किंवा तिच्यासाठी योग्य अयोग्याचा प्रश्नच नाही आहे. तिथे प्रश्न उठतो फक्त आर्यावर. आता इथून पुढच्या भागामध्ये आता तिला शिक्षा काय झाली असेल ते आपण आजच्या प्रोमोमध्ये किंवा आजच्या भागात बघू की तिला काय शिक्षा झाली, कशा प्रकारची शिक्षा झाली. पण शिक्षा होण्याआधी तिने जे कृत्य केले ना तिच्यासाठी आता तिला पुढच्या भागात जर समजा मे बी ती जे चान्सेस असले कॅप्टन्स होण्याचे, तर प्रत्येकाला एक मुद्दा सापडला की ही खूप अग्रेसिव्ह आहे, ही मागचा पुढचा विचार करत नाही, ही शारीरिक व्हायलन्सवर उतरते आणि ते आपण मागच्या भागात बघितलंय. त्यामुळे आम्ही हिला कॅप्टन म्हणून घरात बघू शकत नाही. आता हा केवढा मोठा लॉस आहे आर्यासाठी हे आपण बघू शकतोय. हा काय शो एवढा असा हे नाही आहे की बाबा इथं असंच खेळलं पाहिजे किंवा इथं तिला धडा शिकवला पाहिजे. तिला आपण धडा त्या निकीला कसंही शिकवू शकतो, कसंही तिच्या कृतीतून तिलाच खाली पाडून दाखवू शकतो. हे राखी सावंतने दाखवलेलं आहे. आपण बघू शकतो मागचे शो हिंदी मधले जे झालेत बिग बॉस मध्ये, राखी समोर उभा सुद्धा राहत नव्हती निक्की. अशाच वेळी आर्याने असे स्टँड घेतले असते, रडण्यापेक्षा ओढाताणी करण्यापेक्षा जर स्टँड घेतले असते, जर मुद्दे मांडले असते, जर तिच्याच भाषेत तिला उत्तरं दिली असती तर हा एवढा मोठा वाद झालाच नसता आणि तिला कळालं असतं की ही आपल्या लेवलची पोरगी आहे, हिला काही फरक पडत नाही, तर ती तिच्या नादाला लागली नसती. पण कालचा झालेल्या प्रकाराने तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कालच्या टास्कमध्ये निक्की, अरबाज आणि वैभव हे तिघच एका बाजूला पडले होते आणि बाकीचे सगळे एकत्र झाले होते. त्यामुळे शेवटच्या टास्कमध्ये डायमंड घ्यायच्या टास्कमध्ये बी टीम आरामात जिंकत होती, आरामात. इथे काही अशा प्रकारचा प्रकार करण्याची गरज नव्हती आणि निक्कीला मुद्दाम हा प्रकार करायचा होता हे कुणाच्याच लक्षात येत नव्हतं, कारण तिला टास्क रद्दच करायचा होता. कारण तिला 100% गॅरंटी होती की एक तर अरबाज पहिला जान्हवीने अरबाजला नॉमिनेट करून बाहेरच काढलं होतं, मग राहिलं कोण? राहिलं डीपी दादा आणि सूरज. मग 100% डीपी दादाच कॅप्टन झाला असता. पण कालचा टास्क रद्द करण्यासाठी, हा टास्क खेळायचंच नाहीये कारण ती खेळूच देत नव्हते तिला, त्यामुळे रद्द करण्यासाठी तिने अशा प्रकारची पावलं उचलली आणि त्याला बळी पडली आर्या. आता आर्याला शिक्षाही होणार, त्यात ती नॉमिनेटही आहे. आता काय होईल काय नाही याच्या भागात आपण बघू. पण झालेली कृती आहे ना एवढी म्हणजे असं म्हणू शकत नाही की आपण ती डोकं लावून म्हणजे मर्यादेच्या बाहेर जाऊन, कारण इतकं व्हायलंट होऊन नाही चालत. या शोमध्ये तुम्हाला पेशन्स बाळगलेच पाहिजे. तुम्हाला जिंकायचं तर ती एक पर्टिक्युलर तुमची इमेज ही चांगली ठेवलीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो परत भेटू. जय महाराष्ट्र.